आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 11. इफ a -14 -10 b 6 -2 is given, find the coordinates of the points which divide segment AB into 4 equal parts. आता किती सांगितलेले आहेत? 4 इक्वल पार्ट सांगितलेले आहेत. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपण बघितलं तर ट्राय सेक्शन होते, म्हणजे 3 भाग झाले होते. आता इथे 4 भाग करायचे आहेत, म्हणजे आपल्याला किती पॉईंट्स लागतील? अजून 3 पॉईंट्स लागतील. बघा, AP 1, PQ सेकंड, QR थर्ड अँड RB फोर्थ, म्हणजे 4 इक्वल पार्ट झालेले आहेत. आपण लिहून घेतलेले, म्हणजे करून दाखवलेले, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला आन्सर कसं काढायचं आहे. आता AP, PQ, QR, RB काय आहेत? इक्वल पार्ट्स आहेत. बघूया मग आता. पॉईंट Q इज अ मिड पॉईंट ऑफ लाईन AB. त्यांनी किती दिले होते? 4 इक्वल पार्ट सांगितलेले होते, आणि म्हणून आपण काय म्हटलेलं आहे की 5 पॉईंट झालेले आहेत, म्हणजे Q इज अ मिड पॉईंट ऑफ लाईन AB. Point PQR make 4 parts of line AB. Let -14 -10 is equal to x1 y1 and 6 -2 is equal to x2 y2. आता मगाशी आपण वाक्य म्हटलेलं आहे मिड पॉईंट आहे, म्हणजे मग आपण बाय मिड पॉईंट फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. काय आहे? x1 आपला -14 आहे आणि आपला x2 किती आहे? 6 आहे. -14 प्लस 6 इज इक्वल टू -8 डिवायडेड बाय 2, म्हणजे x इज इक्वल टू -4. म्हणजे क्यूचा एक कॉर्डिनेट आपला काय, किंवा एक्सचा कॉर्डिनेट आपला काय आहे? तर -4 आहे. y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2, -10 प्लस -2, -10 -2 आन्सर आलेला आहे -12 डिवायडेड बाय 2. y इज इक्वल टू -6. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट Q इज -4 -6. आता काय झालेलं आहे? -Q म्हणते. आता काय झालेलं आहे? Q पॉईंट आणि A पॉईंट याच्यामधला पॉईंट काय आहे? PI, म्हणजे तो पुन्हा परत मिड पॉईंट येणार आहे. मग आपण बाय मिड पॉईंट फॉर्म्युला तो सुद्धा काढू शकतो. मग पुन्हा परत जेव्हा आपण बघणार Q आणि Bच्या मध्ये आपल्याला R येणार आहे, तो बाय मिड पॉईंट फॉर्म्युला आपण शोधून काढणार आहोत. Point P is a midpoint of line AQ. Let -14 -10 is equal to x1 y1 and -4 -6 is equal to x2 y2. शोधून काढलेलं आहे Qचे पॉईंट्स. आता तेच घेऊन आपण पुढचं सेंटेन्स लिहिणार. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2. आता तुम्ही नाही लिहिलं तरीही चालणार आहे, कारण पहिल्यांदा तुम्ही मिड पॉईंट फॉर्म्युला लिहिलेला आहे. नाही लिहिलात तरी चालेल, लिहिलात तरीसुद्धा चालेल. -14 -4 डिवायडेड बाय 2, -14 -4 -18 डिवायडेड बाय 2, म्हणजे x इज इक्वल टू -9. y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2, -10 -6 डिवायडेड बाय 2, म्हणजे -16 डिवायडेड बाय 2. x इज इक्वल टू -8. Therefore, the coordinates of point P is -9 and -8. Point R is a midpoint of line BQ. Let 6 -2 equal to x1 y1 and -4 -6 is equal to x2 y2. By midpoint formula, x is equal to x1 plus x2 divided by 2. 6 -4 divided by 2. 2 divided by 2, x is equal to 1. y मध्ये -2 -6 divided by 2 -8 divided by 2. Answer is -4. y is equal to -4. The coordinates of point the coordinates of point R is 1 and -4. Therefore, the coordinates of P -9 -8, Q -4 -6 and R 1 -4.